वीरेंद्र मारा करतोय. आजच्या दिवसातील पहिला चेंडू. हो, बदली एसटी वाकवली आहे ती अक्षरशः पहिला चेंडू खोलवर टप्प खाली राहिलेला आणि बघता बघता पहिल्याच मधली एसटी वाकवून टाकली आहे. गोल्डन डकचा शिकार होतोय तो अर्थातच फलंदाज विश्वदीप. बघा काल सुद्धा जी सुरुवात झाली होती ती सुद्धा अशीच झाली नव्हती. पहिला चेंडू हा बाउन्सर होता आणि आज मात्र पहिला चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला आणि मधली एसटी वाकवली आहे. निश्चितच कौतुक करावं लागेल वीरेंद्रचं. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या दिवसातील या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होतोय तो विश्वदीप. वीरेंद्र वीरेंद्रकडे बघितलं. नवीन फलंदाज जातोय तो. नवीन फलंदाज येतोय तो अर्थातच अक्षय अक्षय पाळेकर. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेबद्दल स्पर्धेकडे वळूया. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरा दिवस. आजचा हा पहिला सामना स्थानेश्वर किंजवडे विरुद्ध स्की आईस्क्रीम मुटाट. नाणेफेकीचा गोल किंजवडे संघाच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा. हा जो निर्णय घेण्यात आला आहे त्या निर्णयावर खरा उतरला पहिल्याच चेंडूवर तो वीरेंद्र डोक्याला पट्टी बांधून. त्याच्याकडे बघून मला श्रीलंकेच्या रोशन महानामाची आठवण होते. फार पूर्वी अशीच जी डोक्याला पट्टी लावून किंवा एक काळ इयान बोथम सुद्धा अशी गोलंदाजी करायचा. डेनिस लिली गोलंदाजी करायचा. दरम्यानचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या बाजूला. खणखणीत चौकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग यांच्यामधून चेंडू बघता बघता सीमा पार. या चौकाराने अक्षयने आपलं खातं खोललंय. तो पोहोचतोय 4 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4. निश्चितच खराब चेंडू होता आणि त्याला एक शिक्षा एक एक बोनस होता ज्यावेळी तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकता. हाफ ट्रॅकर म्हणजे आजकाल क्रिकेट भाषेने त्याला हाफ ट्रॅकरही म्हटलं जातं. मधल्या चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका. यावेळी मात्र चेंडू सरळ जातो तो शॉर्ट मिड विकेटच्या बाजूने आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण केली. एकेरी धावसंख्येमुळे अक्षय पोहोचतोय 5 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5. बिनबाद 5. क्षेत्र बघा ऑफ साईडला स्लिप नाहीये. एक शॉर्ट थर्डमॅन ज्याला आजकाल फ्लाइंग स्लिप म्हटलं जातं. एक वाईड गली नाहीये. पॉईंट नाहीये. वाईड गली आहे. एक वाईडिश पॉईंट आहे. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. असं आपला क्षेत्र. मधल्या चेंडू बॅकफुटवर केला. चेंडू हलके स्टॅप केला. धावचीची संधी स्ट्राईक एंडवरती आणि दरम्यान एक धाव ही झटपट पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमध्ये तेजसने आपलं खातं खोललंय. तेजस पोहोचतोय 1 पर्यंत. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 6. आत्ताच काल पण मी वर्णन केलं होतं देवगड टेनिस क्रिकेटबद्दल. खरोखर मी तर सर्वांना धन्यवाद देतो. देवगड तालुक्याने जी भरारी घेतली आहे टेनिस क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही निश्चितच कौतुकासाजेशी. आणि मी तर म्हणेन की सर्वांनी खऱ्या अर्थाने सपोर्ट करायला पाहिजे. सहकार्य करायला पाहिजे. जर क्रिकेट आणखीन जर एका वेगळ्या उंचीवर नेऊन सोडायचं असेल तर. कोलो टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच हाफ व्हॉली बनवला. चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जाते तो वाईडिश लॉंग ऑनला आणि दरम्यान एक धाव. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 7 वर. बिन एक बाद 7. बाद झालेला फलंदाज जो विश्वदीप. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालेला. परंतु त्यानंतर तेजस आणि अक्षय ही जोडी स्थिर होते. आपला नांगर खेळपट्टीवर खोलवर रोजवते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा हाफवॉली बनवला. चेंडू लॉफ्ट केला. यावेळी मात्र मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाते तो वाईडिश लॉंग ऑनला आणि दरम्यान एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. बघा पहिल्याच चेंडूवर गडीबाद होऊन सुद्धा तेजस आणि अक्षय ह्या जोडीवर कुठलाच परिणाम झाला नाहीये. अगदी सहज लिलाय खेळत आहेत. चेंडू त्यांच्या बॅटवर अगदी मधोमध येतोय. चेंडू अगदी आरामात खेळत आहेत आणि कधी ऑफला तर कधी ऑनला आणि बघता बघता पहिलं षटक ही संपते. पहिल्या षटकात 1 बाद 8. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं जे प्रेक्षक आत्ताच म्हणजे आत्ताच आले असतील न्याहारी करून
किंवा ब्रेकफास्ट करून त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. किंबहुना जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in ला आत्ता जोडले असतील त्यांना सांगतोय की देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय तो स्थानेश्वर किंजवडे विरुद्ध स्की आईस्क्रीम मुठाट. अमोल मिस्त्री सर म्हणाले ते खरं आहे. हे या मैदानाची महतीच वेगळी आहे. या मैदानातून एकापेक्षा एक सरस असे खेळाडू देवगडसाठी मिळाले आहेत. काही वर्षांपूर्वी, काही दशकांपूर्वी देवगड तालुक्याचा टेनिस क्रिकेट संघ काही मागे पडला होता, परंतु यंगस्टार या संघाच्या रूपाने फार मोठी भरारी घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे. या षटकानंतर तुम्हाला मी सांगतो. खोलो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच, चेंडू ड्राईव्ह केला, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाते सरळ लॉंग ऑफला आणि दरम्यान दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. छान रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव जवळपास सोरटी होती. या दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते आहे ती दुहेरी आकड्यात, ती म्हणजे 1/10. तर देवगडचं टेनिस क्रिकेटचं एक काळ होता 1990चं दशक, 1990 ते 2005 पर्यंत. त्यानंतर काहीसं क्रिकेट खालावलं गेलं, पण मागील 4-5 वर्षात हे क्रिकेट भरत आहे एवढं मात्र निश्चित. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू जातो मिडॉनच्या डोक्यावरून सरळ जाते लॉंग ऑनला आणि 1 धाव. दोन्ही फलंदाजाने आपले इरादे अगदी स्पष्ट केले आहेत. मेरिट प्रमाणे क्रिकेट खेळायचं आहे, चांगल्या चेंडूला व्यवस्थित दाद द्यायची, जमिनीलगत फटके आणि ज्या ज्यावेळी खराब चेंडू मिळणार त्यावेळी आक्रमक, थोडेसे धोकादायक, थोडेसे आक्रमक फटके खेळायचे, हाच त्यांचा इरादा आहे. आणि त्यात दोघेही फलंदाज हे यशस्वी होत आहेत. विशेषतः तेजस, अक्षय मारा करतो, डावखुरा फलंदाज, थोडासा तिरकस स्टान्स त्याचा. पुन्हा एकदा चेंडू खोलवर टप्प्याचा, यावेळी लॉफ्ट केलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला आणि एक साधा सोपा झेल हा टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय तो अक्षय. दुसरा धक्का त्या संघाला 2/11. टेनिस क्रिकेटची सुरुवात जर एकंदरीत टेनिस क्रिकेट जर आपण नजर टाकली तर 1900 साधारणतः म्हणजे मला ज्यावेळीपासून क्रिकेट समजायला लागलं, मुंबईमध्ये जे बरेच संघ, एकापेक्षा एक संघ होते. 1980चे ते दशक होतं. त्या दशकात मुंबईमध्ये एकापेक्षा एक संघ, उमेश मांजरेकर जो मुंबईचा टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हटला जातो, ज्या उमेश मांजरेकरने तुम्हाला माहीत असेल की रवी शास्त्रीला ज्यावेळी 1985 मध्ये ऑडी मिळाली होती, त्यानंतर 87 मध्ये, 86 का 87 मध्ये प्रीमियर 4 व्हीलर प्रीमियर उमेश मांजरेकरने पटकावली होती. तो काळ वेगळा होता. त्यावेळी आर के ट्रॉफीच्या नावाने फार मोठी ट्रॉफी व्हायची. मला अजून आठवतं, आर के ट्रॉफी मला जवळून बघता आली होती. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती ते स्पॉन्सर करायचे. एक वेगळाच काळ होता. त्याबद्दल मी सांगणार आहे. फुलटॉ चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाकडे, धाव काही निघत नाहीये. मॅचलेस म्हणा, माणिकचंद 11 म्हणा, हे फार मोठे संघ मुंबई जगतातील. परंतु त्याच मुंबई जगतातील खेळाडूंना मला वाटतं तळेरेमध्ये 4 मुंड्याचित केलं होतं. त्यात अमोल मेस्त्री पण होते, उदय रुमडे पण होते. मॅन ऑफ द सिरीज अमोल मेस्त्री होते. मी जवळून बघितलं क्रिकेट तळेमध्ये. आणि सिंधुदुर्ग जिल्हा कुठेच मागे नाहीये, कुठल्याच क्षेत्रात मागे नाही, हे माझ्यामध्ये 25 वर्षापूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये सिद्ध केलं आहे. त्यामुळे देवगडवासियांसाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. हे मी का सांगतोय, तर ही गोष्ट तुम्हाला मी का सांगतोय. खोलो टप्प्याचा चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटच्या बाजूने, हा एक धाव घेतली गेली आणि बघता बघता ही दुसरी धाव. तर हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की सिंधुदुर्ग जिल्हा कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीये. 1980चे दशक असो, 1990चं दशक होतं किंवा 2000 नंतर ते 2025 पर्यंत हे क्रिकेटवरती फार मोठा दबदबा आहे. आजकाल दर्शन बांदेकर सर्वांची री ओढतोय, तोय आता ISPL मध्ये पात्र ठरलाय. तर सांगायचं एकच तात्पर्य आहे की सिंधुदुर्ग जिल्हा, परंतु त्यासाठी तुमच्या अंगी शिस्त असणं गरजेचं आहे, जे अमोल मेस्त्री सर वारंवार सांगतायत पहिल्या दिवसापासून. आणि ती शिस्त ही अंगी बाळगावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. कालच्या सामन्याबद्दल सांगायचं, काल शेवटच्या सामन्यात 94 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यात एकही षटकार नव्हता. गंमत बघा, जिथे मर्यादित षटकामध्ये फक्त षटकार आणि षटकारच पाहिजे असतात, तिथे 94 धावा 7 षटकात विना षटकाराने होऊ शकतात. हे काल देवगडवासीने सिद्ध केलंय. अनिकेतची अर्धशतकी खेळी होती, त्यात त्यांनी चौकार ठोकले, जमिनीलगत होते, काही हवेत होते, परंतु त्यात त्याचा एकही षटकार नव्हता. उमेश मांजरेकर म्हणजे मुंबईचे जे उमेश मांजरेकर आहेत,
ते नेहमी म्हणायचे की तुम्ही 5-6 चेंडूमध्ये एक षटकार खेचणार आणि 5 डॉट चेंडू खेळणार, त्याला काही अर्थ नाही आहे. 5 चेंडूवर तुम्ही सिंगल डबल घ्या, आरामात तुमची 10 धावा होत आहेत. हेच क्रिकेटचं गमक आहे आणि हे व्हायला पाहिजे इथे. मधल्या चेंडू छान टॅप, सुंदर फटका बघा, लेट कट आणि टॅप यामधला फटका होता. चेंडू सरळ जातो वाईड सॅडमॅनच्या बाजूने, हा चौकार. स्पिनरला लेट कट खेळण्यात येतं, मध्यम गती गोलंदाजाला टॅप केला जातो. हा जो फटका होता लेट कट आणि टॅप ह्याच्या मधला हा फटका होता. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचली ती अर्थातच 18 वर. बघा अमोल मेस्त्री सर आणि आम्ही ज्यावेळी म्हणजे पहिल्याच दिवशी सकाळी आम्ही चर्चा केली होती, आपल्याला टेनिस क्रिकेटचे कलात्मक फटके बघायला मिळणार की नाही, पण आता तेही फटके बघायला मिळत आहेत. चेंडू डाव्या बाहेरचा चेंडू खेळायचा स्क्वेअर लेगच्या बाजूने, चेंडू बॅटची वरची किनारी घेतली, चेंडू जातो ते सरळ फ्लाइंग स्लिपमध्ये शॉर्ट थर्ड मॅनला आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण केली आहे. अमोल सर खरं सांगायचं जर जे फटके आहेत म्हणा, ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह म्हणा, कव्हर ड्राईव्ह, लेट कट, हे अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके आहेत, त्यात काही शंका नाही आहे. चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ज्याला क्रिकेटच्या भाषेत आनंद पानन अल्टी पलटी, ग्रामीण भाषेत अल्टी पलटी हा शब्द आहे. आणि असे फटके आता कधी कधी गत्यंतर नसं असे फटके खेळणंही गरजेचं असतं. धावसंख्या पोहोचते ती 2-20. 2-20 असं एकंदरीत हे समीकरण. लॉफ्ट केला चेंडू सरळ जातो मिड विकेटला आणि हा झेल कदाचित झेलला गेला असता, परंतु तसं काही घडत नाही. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला आणि दरम्यान 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 22. देवगड तालुका हा एक चांगला स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. देवगडचं पर्यटन हे महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे आणि देवगडचं क्रिकेट आता महाराष्ट्राला प्रसिद्ध व्हायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आजच्या या एकंदरीत 2 महिन्यामध्ये 2 महिने पण झाले ना टेनिस क्रिकेटला, ही 7वी ते 8वी देवगड तालुका प्रीमियर लीग आहे. चेंडू उजव्या थोडासा बाहेर, चेंडू स्टेअर केला, चेंडू जातोय तो सरळ शॉर्ट थर्ड मॅनला आणि दरम्यान एक धाव. खऱ्या अर्थाने मी कालही म्हटलं होतं की देवगड तालुक्याने टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आघाडी घेतली आहे आणि ती आघाडी शेवटपर्यंत राहू दे. कसं होतं रिलेमध्ये 100x4 मध्ये सुरुवातीला आघाडी राहते आणि परत खेळाडू मागे पडतो, तसं होतं कामा नये. कोलोटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू लॉफ्ट केला, मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातो सरळ लॉंग ऑनला. एक धाव झटपट पूर्ण केली, दुसरी धाव घ्यायची की नाही शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. एका धावावर समाधान, एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या स्थिर आहे ती 24 वर. षटक संपते ते अर्थातच 3रं. पुन्हा एकदा या स्पर्धेकडे आपण वळूया. 50,000 रोख रकमेची स्पर्धा. या स्पर्धेवर कुठला संघ आधिपत्य गाजवतोय किंबहुना कुठला संघ धनादेश आपल्या खिशात टाकतोय हे बघणं औत्सुक्याचं आहे. माननीय राजाजी खवळे यांचं खूप खूप स्वागत. राजाजी खवळे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 24 वर. षटक संपतायत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2-24. तेजस थोडासा तिरकस स्टान्स, फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला फटक्यात तो विश्वास नव्हता. चेंडू सरळ जातो तो मिड ऑनला आणि थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचं रूपांतर हे दुसऱ्या धाव्यात. दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 26 वर. क्रिकेटची परिभाषा तीच आहे, क्रिकेट आहे त्याच जागेवरती आहे, पण क्रिकेटमधील फटक्यात मात्र थोडासा बदल होतोय. पहिला फक्त एकच स्वीप होता, आता पॅडल स्वीप आले, रिव्हर्स स्वीप आले, बरेच स्वीप आलेत, दिलशान स्कूप आला, बरंच काय आलंय. फक्त स्वीप रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर मारायचे भारतीय क्रिकेटमध्ये चांगले, गुंडप्पा विश्वनाथ काही प्रमाणात चांगला स्वीप मारायचे, संदीप पाटील मारायचे. परंतु आता मात्र स्वीपमध्ये बरेच सब प्रकार म्हणजे सब टायटल आले स्वीपचे आणि त्याला कारण ठरते ते 2008 पासून आणि जगमुनजी दालमिया हे त्याला कारणीभूत ठरले. IPL आलं, मधल्या शेवटचा चेंडू खेळून काढला तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 2-27 शांत क्रिकेट, कुठलीच गडबड नाहीये आतापर्यंत. फक्त मला वाटतं 2च चौकार आले 27 मध्ये. एक चौकार होता तो आकाशकडून, दुसरा दर्शन
च्या बॅटच्या पट्ट्यातून खोलो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय तो ऑन साईडला वाईडिश मिड विकेटला वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक येतोय आणि बघता बघता फलंदाज हा बाद. एक धाव झटपट पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची की नाही तोपर्यंत बराचसा दूर राहिला तो फलंदाज आणि धावचीच्या रूपात फलंदाज तंबूत परततोय. तेजसची खेळी संपते. आपल्याला जे या मैदानावर जे 3 स्टँड दिसत आहेत, एक राजेश सावंत नरेश माफ करा कैलासवासी राजेश सावंत स्टँड, समोरचा जो स्टँड आहे कैलासवासी अजित भांबल स्टँड आणि तिसरा जो आमच्या उजव्या साईडला कैलासवासी कपी तोरस्कर स्टँड. या सर्व मंडळीने क्रिकेटचं देवगड क्रिकेटसाठी खूप फार मोठं योगदान दिलं आहे आणि त्यांचं स्मरण करणं हे उचित आहे आणि या स्पर्धेचं औचित्य साधूनच या स्टँड आणि आम्ही ज्या समालोचन कक्षातून मी समालोचन करतोय ते कैलासवासी मनोजजी मयेकर हे नामकरण केलंय. त्यांच्याबद्दल मी कालही म्हणालो होतो. ऑप्शन उजव्या थोडासा बाहेर चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि हा सुरेख चौकार. देखणा खणखणीत असा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हाणलेला हा खणखणीत चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 32 वर. काल मला वाटतं 2 कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले, एक ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला, 2 लेट कट बघायला मिळाले, एक फ्लिक बघायला मिळाला. हे टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी बघायला मिळतं. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये हेही बघायला मिळतं. हे देवगडवासीतील टेनिस क्रिकेटपटून दाखवून दिले आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मधल्या चेंडू खेळून काढलाय तो ऑन साईडला. चेंडू जातोय तो वाईडिश मिड विकेटला. वाईडिश लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतोय. एका धाव समाधान. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 3 बाद 33. 4थं षटक हे प्रगतीपथावर. तर 4 षटकं संपतायत. धावसंख्या पोहोचते 33 वर. नाणेफेकीचा कौल हा किंजवडे संघाच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि हा निर्णय हा काहीसा उचित ठरतोय हे त्याच्या गोलंदाजीने दाखवलंय. बघायचंय उर्वरित 3 षटकामध्ये 3 षटकात नेमकं काय घडतंय. गोलंदाज आक्रमक होत आहेत की फलंदाज आक्रमक होत आहेत हे सांगण्यासाठी येत आहेत मायक्रोफोनवर प्रसाद चाळके. धन्यवाद सर. हॅलो. गोलंदाज वेदांत गोलंदाजी मार्कडे येतोय. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळले. थोडीशी चूक परंतु त्यानंतर लगेचच चेंडू उचलला. गोलंदाजाकडे फेकतोय तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू नाही शकला. इथे रन आउटच्या स्वरूपात आउट होतोय फलंदाज रुपेश पाळेकर. चौतीस धावा 34 ही धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावर गोलंदाज वेदांत मिराशे हा गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळतोय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला दर्शन चोईल विक हिटर म्हणजे यांची ओळख आहे. नक्की त्याचा या मॅच मध्ये त्यांना मोठे फटके मारावे लागतील. साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू डोळ्याची पापणी लावते तो चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर या क्षेत्र आपण 30 अस्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय. पुढचा बॉल पदल आली त्याचा वापर केला. चांगला फटका कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये अतिशय वेगाने आलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळेत. दुसरी धाव देखील तिथे पूर्ण होते. एकेरीचं रूपांतर दुहेरी 2 धावा इथे कंप्लीट केलेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेटला देखील तितकंच महत्व आहे.
एकेरी दुहेरी धावा देखील भरपूर महत्त्वाच्या ठरतात. काल आपण पाहिलं एकही षटकार न मारता तब्बल 94 धावा 7 षटकांमध्ये इथे विरासपोर्ट देवगड या क्रिकेट टीमने केल्या होत्या. अनिकेत घाडी यांनी कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता. चांगला फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी फलंदाज दर्शन यांच्या बॅटमधून. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 40 धावा. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ मागे पडला. आता मात्र थोडासा बदल फिल्डिंग मध्ये केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर एकच्या क्षेत्ररक्षक 30 एस्कलच्या आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला 30 एस्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पुढचा बॉल हवे सुडावला हवेत उंच. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, झेल पर्यंत पोहोचलेत परंतु जज नाही करू शकले झेल. चेंडू लॉंग आपला. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही पाहायला मिळाला. सिंगल स्ट्राइक रोटेट. स्ट्राइकिंग एंडला आता फलंदाज रुपेश. देवगड तालुका प्रीमियर लीग DTPL आपण पाहतोय. पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. बॅटची कट मागे क्षेत्र चेंडू मार्गस्थ आलाय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांमध्ये धावसंख्या 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट असणार आहे, परंतु ते 7 षटकांमध्ये ते टार्गेट चेस करायचं आहे. 2 षटकांची पेनल्टी होते आणि त्याचमुळे ते 5 षटक. 5 षटकांमध्ये 42 धावा केल्यात. 43 धावांचं लक्ष असणाऱ्या विजयासाठी श्री स्थानेश्वर किंचवडे या क्रिकेट टीम समोर. दर्शन जोईल 14 बॉल मध्ये 22 धावांचे खेळी. हॅलो चला नेक्स्ट मॅच टॉस साठी येत आहे. वेदा स्पोर्ट्स वापार्डे बनाम RR मिडबाव. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पंकज लाड तिथे असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून पुन्हा एकदा मी स्वतः समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. विनंती असेल RR11 मिडबाव संघ मालक सौभाग्यवती राजश्रीताई लोके मॅडम यांच्या मालकीचा संघ कर्णधार सीताराम जोईल. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस साठी वेदा स्पोर्ट बापर्डे संघ मालक श्री अमोल घाडी यांच्या मालकीचा संघ कर्णधार संतोष नाईक धुरी यांना देखील विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. विनंती करतो किरण पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. विनंती असेल चला
लगेच सामन्याला सुरुवात होते. जास्त वेळ आपण घेऊया नको. RR11 मिडबाव कॅप्टन सीताराम झोईल सरचं स्वागत आपलं. वैदास्पोर्ट बापर्डे कर्णधार संतोष नाईक धुरे साहेब आपण देखील या. किरण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कालचा संघ देखील पाठलाग इथे करायचा आहे. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 2 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवले होते. पाठलाग इथे करायचा आहे. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 2 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवले होते आणि त्यानंतर मात्र एक कॅच ड्रॉप झाले. नॉन स्ट्राईक एंडला आर्यन असतील, स्ट्रायकिंग एंडला असतील राज. टीमचे कॅप्टन आहेत श्री स्थानेश्वर किंजवडे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय श्रेयस्क्रीम मुटाट. हे दोन टीम पहिल्या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत असताना स्मिथ सावंत हा गोलंदाजी मार्कडे ऑन साइडला मिड विकेटला 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आता ठेवला गेलाय. वाईटिश लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे चेंडू पासून. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. राज पहिलाच बॉल खेळत असताना एक सुंदर फटका राजच्या बॅट मधून सीमारेषा पार चौकार. आतापर्यंत स्कोर कार्डवर 13 धावा, 43 धावांचा पाठलाग, अजून 30 धावांची आवश्यकता असणार आहे. एक दमदार सुरुवात बॅटिंग करत असताना आपण पाहतोय श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमची. यॉर्कर यांचा चेंडू सन्मान दिला गेलाय. चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडू योग्य तो सन्मान राजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला तर पुन्हा एकदा आर्यन पाहायला भेटेल. आर्यनसाठी देखील थोडीशी फिल्डिंग इथे बदलली जाते. चांगला चेंडू होता स्मिथ याचा. स्मिथ 3 चौकार आतापर्यंत खर्च केलेत या षटकामध्ये. वेगवान चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक लांबवरून जात आहेत परंतु नाही झेल टिपू शकले. कॅच ड्रॉप. चेंडू हातामधून निसटतोय आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केले. 2 वेळा या ओव्हरमध्ये कॅच सुटले फलंदाज आर्यन यांची. षटक संपतोय पहिल्या षटकांतर धावसंख्या 15 धावा. पहिल्या षटकांतर धावसंख्या 15, 43 धावांचा पाठलाग, अजून 28 धावांची आवश्यकता असणार आहे. आर्यन आणि राज हे दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. DTPL 2025 चा थरार. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सपाट खेळपट्टी, कॉन्क्रीटचं विकेट आणि सपाट आउटफील्ड. हे मैदान देवगडच्या सर्व खेळाडूंसाठी भरपूर महत्त्वाचं ठरलंय. याच मैदानावर अनेक जणांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. याच मैदानात खेळून अनेक स्पर्धा गाजवल्यात. टावकऱ्याचा बॅटर आर्यन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. तो रुपेश पाळेकर. पहिला बॉल बदल आदित्यचा वापर करत फटका खेळला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव. एक धाव आता वाचवावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 43 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला. रुपेश पाळेकर सुद्धा टीमचे कॅप्टन गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या बाहेर राजसाठी. त्यावेळेस मागे क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेऊ की नको परंतु शेवटी घेतली गेली आहे धाव. एक धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटरची. चांगला ताळमेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरकडे. ते कॉल, ते अंडरस्टँडिंग खूप महत्वाची असते. आर्यन पुढचा बॉल. आर्यनच्या बॅट मधून कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका होता परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कॅच टिपला गेला. आउट होतील फलंदाज आर्यन बॅक टू द पॅव्हिलियन. आर्यनच्या बॅटमधून वैयक्तिक 11 धावांची खेळी. सुरुवात दमदार केली आहे आर्यन यांनी. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 6 बॉल मध्ये 11 धावांची खेळी आर्यन यांनी साकारली. यानंतर देखील एक हाय व्होल्टेज मुकाबला असणार. एका बाजूने असतील RR मिडबाव, दुसऱ्या बाजूने
वेदा स्पोर्ट्स पापाडे या दोन टीम मध्ये हा मुकाबला असेल. आर आर मिडबाव क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅचचा अनिकेत पाडावे किंजवडे गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघाचा आज प्रतिनिधित्व करतोय. 43 धावांचा पाठलाग, धावसंख्या धावफलकावर 17. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. समोर असतील रुपेश पाळेकर, एक सफलता प्राप्त गोलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, परतावा करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही बॅटर कडून कॅल्क्युलेट क्रिकेट खेळले जाते, कारण 7 षटकांमध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण ते मोठे फटके मारण्याची घाई गडबड इथे केली जात नाहीये. रुपेश पुन्हा एकदा जमिनीच्या साईने चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव. एकेरी दुहेरी धावांवर आता भर ठेवला जातोय दोन्ही बॅटर्सचा, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती. चांगले सुरुवात आर्यन यांनी मिळवून दिली होती आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक फुले नेण्याचं काम दोन्ही बॅटर करत असताना आपण पाहतोय. तसेच सन्माननीय राजेश शामसुंदर पाडावे यांचं इथे आगमन झालंय. श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमचे ते ओनर आहेत. त्यांचंही स्वागत. विनंती असणारे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. फलंदाज बाद होतोय LBW, लेग बिफोर विकेट. फलंदाज अनिकेत पाडावे या मॅच मध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत यांची खेळी समाप्त होते या मॅच पुरती. 43 धावांचा पाठलाग करत असताना अनिकेत वैयक्तिक 1. वेदांत मिराशी टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्यात रुपेश यांनी आणि 2 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल ची सुरुवात रुपेश पाळेकरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या 19 धावा. वेदांत मिराशी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारे फलंदाज राज. तर गोलंदाजीसाठी तेजस पाळेकर सज्ज होत आहेत. स्क्री मुटाट या क्रिकेट टीम कडून. टॉस जिंकला होता श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री मुटाट क्रिकेट टीमने केल्या 42 धावा. तेजस पहिलाच बॉल अतिशय वेगाने गोल्डन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर त्या थेट विकेट किपर कडे जातोय. थर्ड बॉल जास्त टाकावे लागतील इथे. 43 धावांचा इथे पाठलाग. धावसंख्या 19 धावा. 24 धावांची अजून आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी. स्विच तितका चांगला संपर्क बॅट अँड बॉलचा होऊ शकला नाही. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. स्ट्राइक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः वेदांत हा फलंदाज पाहायला मिळेल. टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला सज्ज झालाय. समोर तेजस देखील एक देवगड तालुक्यातील गुणवान गोलंदाज म्हणजे त्याची ओळख आहे. मुठाट पाळेकरवाडी इथून बिलॉंग करतो. 28 बॉल मध्ये आता विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल चांगला बॉल होता. पंचांकडे ती अपील. यस, आउट. ही खेळाडू वृत्ती वेदांत यांची. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने व्हायच्या आधीच वेदांत यांची पावलं मैदानाच्या बाहेर वळली होती. ही स्पोर्ट्समॅनशिप खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि ती स्पोर्ट्समॅनशिप मैदानाच्या आतमध्ये वेदांत आपल्याला दाखवत आहेत. कौतुक करावं लागेल वेदांत यांचं. मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. आउट झालेत वेदांत.
अजून एक विकेट प्राप्त केली आहे सीएसके मुठाट क्रिकेट टीमने 20 या धावसंख्येवर अजून एक गडी बाद होतोय 43 धावांचा पाठलाग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत निलेश कदम मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो एक्सपिरियन्स खेळाडू आहेत निलेश स्ट्राईक एंडला सज्ज होतील वेदांत त्यांचे विकेट प्राप्त केले तेजस पाळेकर यांनी चांगली विकेट किपिंग रुपेश यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाली पुढचा बॉल साकोट टप्प्यात चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअरली चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक येतोय फाईन लेग मधून चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव वैयक्तिक एकही धावसंख्या आता मात्र निलेश यांची पाहायला भेटते नॉन स्ट्रायकिंगला निलेश स्ट्रायकिंगला राज सलामीसाठी दाखल झाले तोपर्यंत चांगली बॅटिंग राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले कोणती घाई गडबड राज यांनी केली नाही एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आला त्यानंतर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाले बरेच 26 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता आवश्यक असणारे धावा 26 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता तेजस यांनी देखील चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली पुन्हा एकदा स्विच तो तेवढा नाही सफल झाला चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ होतोय तोपर्यंत फक्त एकच धाव इथे कंप्लीट केले हा एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत कोणते मोठे फटके आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले आणि त्यानंतर रुपेश आणि तेजस यांनी जबरदस्त गोलंदाजी केली मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले कडे देखील बाद केलेत खास करून वेदांत यांची विकेट ही महत्वाची होती चांगला फटका फक्त दिशा दाखवले शेवटपर्यंत नजर ठेवली होती चेंडूवर परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते अगदी पायाने चेंडू अडवलाय आणि जोपर्यंत परता होईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत जेवढा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं या चेंडूवर फक्त 5 धावा खर्च केल्या त्या आणि एक गडी बाद केल्या षटकामध्ये तेजस यांनी 3 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त होतोय 3 षटकांमध्ये धावसंख्या 24 धावा 43 धावांचा पाठलाग अजून 24 बॉलचा खेळ बाकी 19 धावांची आवश्यकता 24 बॉलमध्ये आता 19 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत श्री स्थानेश्वर किंजवडे या क्रिकेट टीमसाठी गोलंदाजीसाठी रुपेश पाळेकर षटक क्रमांक 4 दुसरं षटक देखील रुपेश यांनी टाकलं होतं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते आणि पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन रुपेश गोलंदाजी मार्कडे असताना पाहायला मिळत आहेत ओव्हर पिच बॉल होता त्यावर फटका खेळला ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते त्यानंतर शांत ठेवलंय फलंदाजांना रुपेश तेजस यांनी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी तेवढा चांगला वेग टप्पा आणि वेग याचा मिलाप साधता आला पाहिजे गोलंदाजांनी तो मैदानाच्या आतमध्ये साधत असताना पाहतोय आपण दोन्ही गोलंदाजांना चांगला फटका नजाकत पाहायला मिळाली हे क्रिकेटचं सौंदर्य कव्हर क्षेत्रामध्ये आपण फटका पाहतोय क्षेत्ररक्षक आहे वेगाने आलाय चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय अन्यथा अजून एक धाव इथे येऊ शकली असते परंतु 2च धावांवर समाधान मानतात दोन्ही बॅटर कारण माहिती आहे जास्त धावांची आता आवश्यकता नाही एकेरी दुहेरी धावांनी देखील आपण सामना जिंकू शकतो काल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एकही षटकार न मारता तब्बल 94 धावा झाल्या होत्या अनिकेत घाडी 18 बॉलमध्ये 50 धावांची खेळी त्या 50 धावांमध्ये एकही षटकार नव्हता हे वैशिष्ट्य राहिलंय त्या खेळीचं त्याचा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता प्रथमतः बॅटरला त्यानंतर विकेट किपरला आणि त्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षकांना उलकावून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आता बॅटची कट लागली होती त्यानंतर हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा बॅटरच्या खात्यात धावा नोंदवल्या जातील आणि त्यानंतर 4 धावांनी सांघिक धावसंख्येत देखील बदल होईल धावसंख्या 31 अजूनही 12 धावांची आवश्यकता 21 चेंडू आणि 12 धावा रुपेश पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट ठरवायला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव चांगले गोलंदाजी झाले या षटकामध्ये रुपेश यांनी देखील प्रभावित केले खूप चांगली गोलंदाजी आपण दुसऱ्या षटकात देखील पाहिली या षटकात एक चौकार तोही चेंडू बॅटची कट घेऊन गेला होता मागे क्षेत्रात जे एकंदरीत
ओव्हर पिच बॉल, त्यावर लॉंग ऑफला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला गेलाय. एकच धाव, एक धाव. एकेरी धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 33. शेवटचा बॉल या षटकातील असणार आहे गोलंदाज रुपेश यांचा. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला. दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत, परंतु दोघांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी एक दणदणीत शानदार दमदार चौकार. / 37. 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. यानंतर सामना रंगतोय RR मिडबाव बनाम वेदा स्पोर्ट्स पापाडे. दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच सामना सुरू केला जाईल. 6 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कडे. गोलंदाज तेजस पाळेकर. पुन्हा एकदा तेजस पाहायला मिळत आहेत. 7 षटकांचा सामना. षटक क्रमांक 5. पहिला बॉल स्विच हिट. जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी राजच्या बॅट मधून विजयी षटकार पाहायला मिळतोय. विजयी होतोय श्री स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला अजून संधी असणार आहे. 10 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी राजच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते राज. जबरदस्त खेळ राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांच्या साथीने निलेश यांनी देखील 14 धावांची खेळी साकारले 6 बॉलमध्ये. एकंदरीत दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी केली. 43 धावांचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच वेदा स्पोर्ट्स बापार्डे बनाम RR बेडबाव. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच सुरू होईल तसा मायक्रोफोनवर आवाज देखील बदलेल. आवाज असेल देवगड तालुक्यातील एक दर्जेदार समालोचक पंकज लाड यांचा आवाज आपण नेक्स्ट मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. उत्कृष्ट समालोचक विजय बागायतकर सर. आणि त्यानंतर समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचक. विनंती असेल चारही संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर या. चारही संघाचे कॅप्टन विनंती असणार आहे आपल्याला. आयोजकांना सूचना द्यायच्या आपण मुख्य व्यासपीठावर